मैं उलझा रहा यूं जैसे कि माला में धागा। नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? सध्या ही 14वी प्रश्नपत्रिका चालू आहे। यापूर्वी आपण 13 प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। जसं की इंस्टाग्रामवर आपण 11 प्रश्नपत्रिका पोहोचवलेल्या आहेत। म्हणजे नेमके काय चालू आहे सर? सोन्या टीसीएस पॅटर्न चालू आहे। हे टीसीएस पॅटर्न नीट समजून घे। नेमकं टीसीएस आयबीपीएस कशा प्रकारे विचारत असतात। अरे एसएससी जीडीच्या परीक्षा देतो की नाही तू? त्या एसएससी जीडी मध्ये सुद्धा टीसीएस पॅटर्न मधून प्रश्न असतात। 2023 मध्ये झालेल्या अनेक प्रश्नपत्रिका ज्या आहेत, म्हणजे अनेक परीक्षा ज्या होत्या वेगवेगळ्या पदांसाठीच्या, त्या टीसीएस पॅटर्नच्या होत्या। त्या टीसीएस पॅटर्नला नीट समजून घेण्यासाठी आजचं लेक्चर अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, सुरुवात करूया आपण। ही प्रश्नपत्रिका आहे 14वी। यापूर्वी आपण 13 प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत, सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। जसं की आपल्या ऍपवर तुम्ही ऍप इन्स्टॉल केलं नसेल तर महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा। त्यामध्ये तुम्हाला उर्वरित सर्व प्रश्नपत्रिका यापूर्वीच्या 13च्या 13 प्रश्नपत्रिका तिथे अपलोड केलेल्या आहेत। अपलोड म्हणजे आपला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। एकूण तुम्हाला 80 प्रश्नांपैकी 60 प्रश्नांपैकी वनरक्षकच्या 15 प्रश्न जीएसजीकेचे असतात। सर्व जीएसजीकेचे सखोल असं स्पष्टीकरण 15 प्रश्नांचं आपण घेत आहोत। हे प्रश्नपत्रिका एकदा तुम्ही नीट समजून घेतल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी कळेल की नेमकं आपल्याला ज्या परीक्षेसाठी तयारी करत आहोत तर प्रश्न कसे येणार आहेत आणि त्या प्रश्नाचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे। बघा, जसं की हा प्रश्न, पहिले अँग्लो मराठा युद्ध हे सुरतच्या तहाने सुरू झाले आणि टिंबटिंबच्या तहाने संपले। सोन्या, तुला काम काय करायचंय? तू एकदा कोरं कागद घेऊन बस, पेन घेऊन बस आणि त्यामध्ये लगेच तू स्वतःचा सिलेबस तयार कर। जसं की युद्ध हा प्रश्न वाचला तो लिहून घ्यायला पाहिजे लगेच। युद्ध इतिहासातील प्रमुख, मग हे युद्ध जे ते कुठे होणार आहेत आणि कशा प्रकारे आपण अभ्यासणार आहोत आपल्या बॅच मध्ये? सोन्या, कलिंग युद्धापासून आतापर्यंतचे सर्व युद्ध, हे अँग्लो मराठा युद्धावर प्रश्न विचारला। एकूण किती युद्ध झाले होते? 3 युद्ध झाले होते सोन्या। पहिलं युद्ध झालं होतं सालबाईच्या तहाने समाप्त झालं होतं। माधवराव पेशवे जे ना त्यांनी महादजी शिंदे यांनी मदत केली होती त्या ठिकाणी ते तह, आणि त्यावरच तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे। कालावधी जर तुम्हाला विचारला तर 1775 ते 1782, 1775 ते 1782। तुम्हाला गव्हर्नर जनरल ऑफ तत्कालीन जे बंगालचे गव्हर्नर कोण होते असा प्रश्न विचारला तर बघ ना सोन्या, 1773 मध्ये कायदा झाला होता, बरोबर आहे की नाही? 1772 मध्ये आपल्या देशामध्ये 1772 मध्ये गव्हर्नर आले होते, बंगालचे गव्हर्नर होते, ते तिसरे गव्हर्नर होते, त्यांचं नाव होतं वॉरेन वॉरेन हेस्टिंग्ज। आलं लक्षात? मग हे वॉरेन हेस्टिंग्ज जे आहे 1773च्या कायद्यानुसार बंगालचे गव्हर्नरचे झाले बंगालचे गव्हर्नर जनरल। गव्हर्नर जनरल, पण सर ते बंगालचे गव्हर्नर जनरल आहेत आणि मग आपण महाराष्ट्राचा अभ्यास करतोय, आपल्याला काय घेणं बंगालच्या गव्हर्नरचं? सोन्या, तसं करू नकोस। ज्यावेळेस आपल्या देशामध्ये ब्रिटिश आले होते त्यांनी जे साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली होती, पहिलं युद्ध झालं होतं प्लासीचं युद्ध, बंगाल प्रांत जो आहे ना त्यांच्या हातामध्ये आला होता पहिला, आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे सर्व कायदे, महत्वाच्या संस्था, वेगवेगळे जे हे आहेत, म्हणजे जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्या काय किंवा कायदे जे काय आहेत ते महत्वाचं सगळं काय, कॉलेजेस वगैरे तिथं सुरुवात झालेली आहे, बरोबर आहे ना? कुठे? तर बंगालमध्ये 1757 मध्ये प्लासीचं युद्ध झालं, त्यावेळेस गव्हर्नर झाले होते पहिले लॉर्ड क्लाइव्ह। तोपर्यंत त्यांना केवळ गव्हर्नर असं म्हटलं जायचं। मग हळूहळू त्यांनी प्रदेश वाढवला, जसं की 1764 मध्ये बक्सारचं युद्ध झालं होतं, त्यानुसार त्यांनी मग अजून आपला अवधपर्यंत ते पोहोचले होते। मुघल साम्राज्याला सुद्धा अंतर्गत म्हणजे काही अलाहाबादच्या तहानुसार त्यांना सुद्धा आपल्या शक्तीच्या खाली घेतलं होतं, मुघल साम्राज्याला सुद्धा। मग स्टेप बाय स्टेप वेगवेगळे प्रांत जिंकायला सुरुवात केली होती। 1799 मध्ये तर त्यांनी मद्रास प्रांत जिंकला होता, टिपू सुलतान, तुम्हाला माहिती आहे ना, एकूण श्रीरंगपट्टणमचा तह वगैरे, म्हणजेच काय म्हैसूर अख्खा प्रांत तो त्यांनी जिंकला होता, म्हणजे दक्षिण भारतावर सुद्धा त्यांनी कब्जा केला। आता मराठा हा मोठा प्रांत आहे आणि हा मराठा प्रांत जो आहे की नाही 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाला, मराठा प्रांतावर सुद्धा त्यांचं राज्य झालं। आता सगळे काही वेगवेगळे प्रदेश त्यांच्या हातामध्ये येत आहेत। याचा अर्थ काय? तो केवळ आता बंगालचा राहिला का नाही, भारताचा झाला, बरोबर आहे की नाही? म्हणून त्याची शक्ती, त्याची पॉवर वाढवली गेली वेगवेगळ्या कायद्यानुसार। पहिला कायदा होता 1773चा 4 ट्रॅक, त्यानुसार बंगालचा गव्हर्नर झाला, आता बंगालचा गव्हर्नर जनरल। बॅच मध्ये तुला धरूधर समजून सांगणार सोन्या, आता टेन्शन घेऊ नकोस, आता तुला काही कळणार नाही, तुला फक्त तुझ्या सिलेबस मध्ये एवढे लिहायचंय, पहिला पॉइंट युद्ध
आणि युद्ध कोणते तर इतिहासात झालेले पार कलिंग युद्धापासून तर सर्व युद्ध तुला कव्हर करायचे आहेत आणि ते आपण कव्हर करणार आहोत. कुठे झालेला आहे? सालबाईचा तह. एकूण 3 युद्ध झालेले आहेत मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये. पहिलं युद्ध झालेलं आहे ते संपलं सालबाईच्या तहाने, बरोबर आहे की नाही, त्या महाजी शिंदे यांच्या मध्यस्थीने. मग दुसरं युद्ध झालं होतं वसईच्या तहाने, ते संपलं होतं, बरोबर आहे. आणि तिसरं युद्ध झालं त्यानंतर पेशवाईचा अस्त झाला 1818 मध्ये. कोणाच्या नेतृत्वामध्ये हे तिसरं युद्ध झालं होतं? खऱ्या अर्थाने बघितलं तर कमिशनर आपल्याला विचारलं तर लॉर्ड स्टुअर्ट एल्फिन्स्टन, आणि हेच पुढचे मुंबई प्रांताचे गव्हर्नर झाले. पहिले गव्हर्नर कोण आहेत? लॉर्ड स्टुअर्ट एल्फिन्स्टन. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. बघा, प्रथम अँग्लो मराठा युद्ध. सुंदररित्या तुला अरे इमेजेस सगळं काय आपल्या बॅच मध्ये कव्हर करणार आहे. पुढचा प्रश्न बघा, झारिया कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात? ते तुला माहितच असायला पाहिजे. तुझ्या सिलेबस मध्ये लगेच तू लिहून घ्यायला पाहिजे. खनिज संपत्ती, आणि ती कुठली? तर भारत अँड MH महाराष्ट्र. तुझा दुसरा क्रमांकाचा सिलेबसचा पॉइंट. तुला याच्यावर प्रश्न विचारला जातो, हा तू अभ्यास करायला पाहिजे. हा आपल्या बॅच मध्ये आपण कव्हर करत आहोत. तर हे जे झारिया कुठे आलं रे? झारखंड मध्ये आलं. झ वरून लक्षात ठेवायचं. त्या ठिकाणी मी ट्रिक सुद्धा सांगणार आहे तुम्हाला. खनिज संपत्ती कशा प्रकारे लक्षात ठेवा. छोटा नागपूरचा पठार आहे हा. छोटा नागपूरचा पठार झारखंड, छत्तीसगड काही प्रमाणात आणि ओरिसामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. सर्वात जास्त खनिज संपन्न प्रदेश कोणता आपल्या देशातला? तर हाच आहे कुठला? छोटा नागपूरचा पठार. मग कोळशाचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. उच्च स्तराचा कोळसा अँथ्रासाइट या ठिकाणी मिळतो. सर्वात मोठा साठा आहे आपल्या देशातील कोळशाचा. विचारलं जाईल तुला सोन्या, 100% विचारलं जाईल. का बरं? कारण सर्वात मोठा सर्वात छोटा तुला माहितच असायला पाहिजे. त्यातल्या त्यात खनिजामध्ये कोळसा अत्यंत महत्वाचा आहे. का बरं? कारण आज जे वीज तुझ्यापर्यंत मी पोहोचतोय, तुला जे बोलतोय ना, ते कुणामुळे? कोळशामुळे. औष्णिक विद्युत प्रकल्प. उष्णता कशा प्रकारे निर्माण केली जाते? पाणी तापवलं जातं. उष्णता निर्माण केली जाते कशा प्रकारे? तर कोळशाद्वारे. हा कोळसा कसा निर्माण होत असतो? तो वनस्पती म्हणा किंवा सजीव म्हणा यांचं निधन झालं किंवा ते ज्या वेळेस विघटित होत असतात त्यावेळेस त्यांच्यावर दाब पडून 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 मोठ्या प्रमाणात दाब पडलेला असतो आणि त्याचं रूपांतर होतं कोळशामध्ये. काही प्रमाणात पेट्रोलियम पदार्थामध्ये होत असतं. मुंबई हाय उदाहरणासाठी 176 किलोमीटर मुंबईपासून लांब आहे ना ते. तशा प्रकारे पुढे जाऊया. याचं योग्य उत्तर काय? झारखंड. जास्त डीप मध्ये न जाता आपण लगेच पुढे जायचं की अजून थोडीशी इन्फॉर्मेशन सांगू सोन्या. अरे 19.4 टन एवढा कोळशाचा साठा आहे. 19.4 अब्ज टन एवढा मोठा कोळशाचा साठा या ठिकाणी. तुला माहितच असायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? अजून डीप मध्ये जायचंय का? लवकर लवकर सांगा. फार डीप मध्ये होत असेल तर थांबूया. राम 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 राम, जय हिंद. सर पेन बदला. पेन बदलू? तुला अजून क्लिअर दिसा ना? पेन बदलू म्हणजे काय करू? कलर बदलू? ठीक आहे. दिसतंय का रे सोन्या आता? अरे सोन्या दिसतंय का? तुला सवय झूम करू करू बघायची. एकदम क्लिअर बघत असतो तू. तू काय करत असतो? प्रोफाईल मध्ये जातो, प्रोफाईल ओपन करतो आणि त्या ठिकाणी झूम करून बघतो. तशी सवय तुला, क्लिअर बघायची सवय. सगळे झोपल्यानंतर तू काय करत असतो? तुला डाटा सेव्ह करायचा आहे. अरे मी मध्यंतरी इन्स्टावर घ्यायचो लाईव्ह आणि त्या ठिकाणी थोडा डाटा जास्त जातो. विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या की सर आम्ही इन मीन 1.5 GB आमच्याकडे रिचार्ज असतं पर डे. 1.5 GB सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये तेवढं, माझ्याही मोबाईलमध्ये तेवढंच येतं 1.5 GB. पण तुझा जो आहे ना इन्स्टावर व्हिडिओ बघण्यामध्ये अख्खा 1 GB जातोय सर. मग अर्ध्या GB मध्ये आम्ही काय काय करायचं? तुला कारण काय की सगळे झोपल्यानंतर तू काय करत असतो? युट्यूब चालू करतो. या ठिकाणी 3 टिंब असतं, इथे क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर 1097 क्वालिटी करतो. मग व्हिडिओ चालू करत असतो, बघत असतो. कसले व्हिडिओ असतात तुला माहिती सोन्या? आणि त्यासाठी तुला इंटरनेट पाहिजे. अरे अभ्यासाचे व्हिडिओ बघ सोन्या. इन्स्टावर तुझा डाटा जातोय म्हणून तू म्हणे की सर आता युट्यूबवर चालू करा. ते इन्स्टावर आपण बंद केलं, आता युट्यूबवर चालू केलेले. खास तुझ्यासाठी. मला माहिती आहे ना तुला डाटा फार आवश्यक आहे. तुला वेगवेगळ्या गोष्टी डाउनलोड कराव्या लागतात. दिवसभर अभ्यासाच्या विषय असतात. सर डीप मध्ये जा. येस अजून डीप मध्ये खोल जाऊया आपण. अजिबात घाबरू नको. सवय आपली खोल जाण्याची. अँथ्रासाइट 90% असतं त्यामध्ये. कार्बनच्या प्रकारानुसार असतं बघा. अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि आपलं हे असतं अतिशय खराब प्रकारचं पीठ असतं. मग अँथ्रासाइट मध्ये 90% असतं कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, कार्बनचं प्रमाण किती म्हणजे जळण्याची किंवा ऊर्जा ती किती मोठ्या प्रमाणात देते का नुसतं धूरच निघतोय ते गरजेचं नाही. बिट्युमिनस मध्ये 70% कार्बन असतं. लिग्नाइट मध्ये 40%च्या वर कार्बन असतं आणि पीठ मध्ये जे आहे की नाही 20%च्या जवळपास कार्बन असतं. आणि म्हणून त्यावरून त्यांच्या जळण्यावरून एकूण त्यांचे 4 प्रकार पडलेले. सर्वात उत्कृष्ट दर्जाचा जो आहे ना या ठिकाणी झरिया कोळसा क्षेत्र तुला माहिती असायला पाहिजे. लय सोपं आहे सोन्या. आपल्या बॅच मध्ये या ठिकाणी कोळसा त्याचा फोटो असणार आहे, या ठिकाणी राज्य असणार आहे
आणि राज्यामध्ये अजून कोणकोणते काय काय क्षेत्र आहेत ते सगळं काय त्या ठिकाणी दिलं जाणार आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि हे संपूर्ण झरिया जे ना दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये पसरलेला हा कोळशाचा क्षेत्र आहे, दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये. ठीक आहे. मग ही दामोदर नदी सर कुठून कुठपर्यंत जाते सोन्या? दामोदर नदी 2 राज्यांमधून, एक तर म्हणजे झारखंड, दुसरं म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची दुःखाश्रू कोणती? हीच दामोदर नदी आहे. पश्चिम बंगालची दुःखाश्रू वेगवेगळ्या ठिकाणी. कोसी नदी कसं बिहारची दुःखाश्रू आहे. दुःखाश्रू का बोललं जातं? कारण ती वारंवार आपले मार्ग बदलत असते आणि तिच्यामुळे पूर येत असतो. पूर आला की लोकांना त्रास होतो, म्हणून दुःखाश्रू असं तिला म्हटलं जातं. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे काय? तर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांना 6 वर्षांच्या किंवा टिंब वयापर्यंतच्या कार्यकाळासाठी नियुक्त केले जाते. सोनिया, तुला एकूण 385 कलम पाठ करायचीत का? नाही. अरे चर्चेमध्ये काय 2023 वर्षी झालेली ना तुझी परीक्षा, 2023-2024 या वर्षामध्ये झाली. आता हे 2024 वर्ष कशाचे? लोकसभेच्या निवडणूक. आता 18वी लोकसभा झाली, बरोबर आहे. त्याचसोबत आपली 15वी महाराष्ट्राची निवडणूक झाली, आत्ताची 15वी विधानसभा झाली. मग हे सगळं तुला माहिती असायला पाहिजे. हे निवडणुकीचं वर्ष, याचा अर्थ निवडणूक आयोगावर प्रश्न विचारला जाईल. निवडणूक आयोग काय प्रश्न आहे? तर पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. आता निवडणूक आयोगाबाबत जास्त असं माहिती घेणं गरजेचं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग स्थापना झालेली आहे 1950 ला, पण तारीख जर तुम्हाला विचारली तर 25 जानेवारी. कसं लक्षात ठेवायचं? प्रजेची सत्ता आली ना सोन्या, तुझी ज्यावेळेस सत्ता आली त्याच्या 1 दिवसापूर्वी, प्रजासत्ताक दिवसाच्या 1 दिवसापूर्वी 1950 ला 25 जानेवारीला स्थापना. म्हणून तर तो दिवस जो मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. तुला जनजागृती करायची आहे, तुझ्यात जनजागृती करायची, तू स्वतः सुद्धा जनजागृती करणारे, लोकांपर्यंत पोहोचणारे, सांगणारे त्यांना मतदान करा, बरोबर आहे की नाही? ती जनजागृती या तारखेला केली जात असते. मग केंद्रीय निवडणूक आयोगाबाबत आपल्या राज्य घटनेमध्ये कलम आहे 324. राज्य निवडणूक आयोगाबाबत सांगा. तर राज्य निवडणूक आयोग स्थापना झालेली आहे बघा 26 एप्रिल 1994 ला झालेली आहे. हे राज्य निवडणूक आयोग जे याच्या बाबतची तरतूद 243 आय नाही के, इथे आय मध्ये वित्त आयोग आहे. राज्य घटनेतील सर्वात मोठं कलम कोणतं? हे 243. यामध्ये अनेक उपकलम आहेत, जसं की तुम्ही ऐकलेलं ना, आपल्या राज्य घटनेमध्ये एकूण उपकलमांची संख्या म्हणजे एकूण कलम आणि उपकलमांची संख्या किती? ते 469 झालेली आता. पण खऱ्या अर्थाने मूळ कलम किती आहेत? 395 कलम आहेत आपल्या राज्य घटनेमध्ये. तशा प्रकारे मूळ कलम हे आणि त्याला वेगवेगळे कलम उपकलम जोडलेली आहेत ती पुढची. अशा प्रकारे 243 कलम आपल्या राज्य घटनेमधील सर्वात मोठं कलम आहे. बाकी अजून आपल्याला विचारलं जाऊ शकतं सध्याचे आयुक्त कोण आहेत? 25वे राजीव कुमार. ठीक आहे. मग सर हे आयुक्त जे आहेत एकच असतात का? सोन्यात 3 आयुक्त असतात. एक प्रमुख आयुक्त असतो, त्यांना मदत करण्यासाठी 2 आयुक्त असतात. केव्हापासून 3 आयुक्त झाले? सुरुवातीपासून होते का असे? नाही सोन्या. 1950 मध्ये ज्यावेळेस स्थापना झाली होती त्यावेळेस एकच आयुक्त होते. 61वी घटना दुरुस्ती झाली. या 61व्या घटना दुरुस्तीनुसार मतदारांची संख्या वाढली. कशी काय? पूर्वी कसं ज्यांचं 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे तो प्रौढ व्यक्ती होता, तो काय करायचा? मतदान करायचा. पण 61वी घटना दुरुस्ती झाली 1987 मध्ये. या घटना दुरुस्तीनुसार 21चं 18 वर्ष वय करण्यात आलं, म्हणजे मतदारांची संख्या वाढली, काम वाढलं, कामाचा लोड वाढला केंद्रीय निवडणूक आयोगावर. म्हणून यांना मदत करण्यासाठी अजून 2 आयुक्तांची नेमणूक त्याची सुरुवात झाली. कळालं का तुला? आणि मग हे 2 वर्षांसाठी होतं, म्हणजे 1988 ते 1990 या कालावधीमध्ये जे ना केंद्रीय निवडणूक आयोगाचे एकूण 3 आयुक्त होते. आयुक्त किती? 3 आयुक्त. मग नंतर पुन्हा 1 आयुक्ताची नेमणूक करण्यात आली, केवळ 1 आयुक्त. मग नंतर 1994 मध्ये बघा ना राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली, स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगावर जे ते जबाबदारी टाकण्यात आली. कशाची जबाबदारी? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. पण हे पारदर्शक होत आहेत की नाही त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग आहे. यांचंही काम वाढलं. याचा अर्थ काय की 2 आयुक्त आता वाढवायची गरज आहे. आणि म्हणून पुन्हा 1994 पासून 2 आयुक्त झाले. यार लई तुला डीप मध्ये सांगायचं, एका प्रश्नामध्ये फक्त आता स्पीड मध्ये घेतोय. मान्य, मलाही माहिती स्पीड मध्ये घेतोय, पण जास्तीत जास्त माहिती सांगणं गरजेचं आहे. ज्यांचा अभ्यास थोडा बहुत झालेला आहे त्यांच्यासाठी हे भरपूर काही आहे. ठीक आहे. ज्यांचा सुंदररित्या अभ्यास झालाय, पार एकदम 5-6 वर्ष झाला खंगलाय तो, रोज अभ्यास करू व्हायरस त्याचं, त्यांच्यासाठी खास करून हे लय भारी जबरदस्त. याच्या पलीकडे अजून काय येणार? तूच सांग सोने, काय राहिलं असेल तर आपण कंप्लीट करू. जिंदगी
दो पल की. 1972 काय म्हणतोय रे तू? केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे कोणाकोणाचे निवडणुका घेत असतो तर आहे राष्ट्रपती. एकाला संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत, त्यानंतर आहे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार उपराष्ट्रपती. 2 पद झाली. पुढचं पद आहे तर राज्यसभा. सर्व सदस्य महत्वाचे जेवढे आहेत, महत्वाचे म्हणजे किती, 233 सदस्य यांच्या निवडणुका होत असतात. बाकी नामनिर्देशित स्वतः राज्यसभेमध्ये राष्ट्रपती करत असतात, त्यांचा विषय बाजूला ठेवायचा. कारण 245 सदस्य आहेत ना, या 245 सदस्यांपैकी 233 सदस्य जे प्रत्यक्ष एकूण जेवढे राज्य आहेत त्यातील विधानसभा तिथून पाठवले जात असतात किंवा त्या विधानसभेचे सदस्य निवडून देत असतात राज्यसभेमध्ये सदस्यांना. मग हे राज्यसभेचे एकूण 233 सदस्य जे आहेत ना, यांची निवडणूक कोण घेतं? केंद्रीय निवडणूक आयोग. त्यानंतर लोकसभेचे सर्व सदस्यांची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेत असतो. त्यानंतर राज्याच्या विधानसभेची निवडणूक, विधान परिषदेची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेत असतो. राज्यपालांची राज्यपालांची नेमणूक जी राष्ट्रपती करत असतात. त्यांच्याबाबत काही क्रायटेरिया आहे त्यानुसार करत असतात. कळालं का तुला? बरोबर आहे की नाही? पुन्हा एकदा सांगतो बघा, केंद्रीय निवडणूक आयोग कुणाकुणाच्या निवडणुका घेतं? राष्ट्रपतींच्या निवडणुका घेत असतं. 55व्या कलमामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्यांचं जे निर्वाचन गण आहे ते 54व्या कलमामध्ये. ठीक आहे, जास्त डीप मध्ये जाऊ नकोस. राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती आहेत, त्यानंतर राज्यसभेचे सर्व सदस्य, पण राज्यसभेचे कोणते? निर्वाचित सर्व सदस्य 233 सदस्य. त्यानंतर लोकसभेचे सर्व सदस्य, लोकसभेचे सध्या सर्व सदस्य एकूण किती आहेत? 543 आहेत. त्यानंतर विधानसभा, आपली विधानसभा 288 सदस्यांची आहे. त्यानंतर अजून विधान परिषद, आपली विधान परिषद जी आहे एकूण 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहेत बरं का, पण आपली महाराष्ट्राची विधान परिषद जर आपल्याला विचारलं तर 78. मग ह्या सर्व 4ही सभागृह आणि 2 पदं कोणकोणती? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग घेत असतो. मग सर हे जे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असतात, जिल्हा परिषदेच्या होत असतात, त्यानंतर पंचायत समितीच्या होत असतात, महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळी, इथे कोण असतं? नगर परिषदेमध्ये जे येतात ना, त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं जातं आणि मग त्या ठिकाणी ते मग हे करत असतात, नामनिर्देशित करत, म्हणजे ते सरपंच वगैरे निवडत असतात. कुणाकडून? तर ते सर्व सदस्यांकडून. मग तो सगळा खेळ मी बघितलेला आहे. मग ते कोण? मी तर मतदानाला जायचो. मग त्याची निवडणूक कोण? राज्य निवडणूक आयोग. 26 एप्रिल 1994 ज्याची स्थापना झाली, राज्यघटनेच्या 243व्या कलमामध्ये दिलेला आहे. पुढे जाऊया. लय डीप मध्ये जातो रे मी, आपल्याला सवय सोन्या डीप मध्ये जायची. भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागात लिंगराजा मंदिर आहे? लिंगराजा मंदिर तुला माहितच असायला पाहिजे. सर्वात प्राचीन मंदिर आहे असं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. तिथले सगळे अवशेष जे आहेत ते त्याचं परीक्षण करून, आणि ते केव्हा? 2023ला. तुला विचारणारच सोन्या. आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला मंदिर आणि राज्य यावर प्रश्न विचारला जातो. प्रमुख मंदिरे आणि राज्य. मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला काय विचारलं होतं? नागर शैलीचे मंदिर पुढील पैकी कोठे आढळतात? बघा ना, याचं योग्य उत्तर काय? ओडिसामध्ये. ओरिसा कुठे आहे रे? संपूर्ण आपला भारत. या ठिकाणी ओरिसा आहे की नाही सोन्या? ओरिसा कुठे? पूर्वेला आहे की नाही, की पश्चिमेला आहे? दिसतंय या ठिकाणी. दक्षिण आहे का? पश्चिम आहे का? उत्तर आहे का? नाही. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे ओरिसा. पण या ठिकाणी कशा प्रकारचे? नागर शैलीचे मंदिर आढळतात. मागचं कालचं लेक्चर बघितलं नसेल तर एकदा बघून घ्या. माझं लेक्चर 2 वेळा बघावं लागेल तुला सोन्या, कारण मी थोडं स्पीडमध्ये बोलतोय, मला माहिती आहे. कारण काय त्याचं, की एक प्रश्न जास्तीत जास्त माहिती घेणं गरजेचं आहे. तुला एका प्रश्नामध्ये जास्तीत जास्त कशी माहिती देता येईल याचा मी प्रयत्न करत असतो. जसं की या ठिकाणी बघा, ओरिसामध्ये एकूण महत्वाचे मंदिरं, त्यामध्ये ते जगन्नाथपुरीचं मंदिर आहे बरं का. तिथे शास्त्रज्ञांना सुद्धा अजून मेळ लागलेला नाहीये. युट्यूबवर अनेक व्हिडिओज आहेत. तिथले ओरिसाची लोक जे, त्यांना जर तुम्ही भेटलात किंवा तिथली कुणी लोक आली इथे, त्यांना विचारा जगन्नाथपुरी मंदिर. काही महत्वाचे असे गोष्टी आहेत की जे अजून त्याचा उलगडा झालेला नाहीये, आणि ते कुठले? तर जगन्नाथपुरी मंदिर. त्यानंतर मग कोणार्क मंदिर आहे. हे कोणार्क मंदिर जे आहे ना, ते कोणार्क मंदिर सूर्य मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. ओडिसामध्ये पवित्र शहराजवळ स्थित आहे. 13व्या शतकात नरसिंह देव प्रथम. तुला विचारणार पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. त्याचसोबत कोणार्क सूर्य मंदिराला ब्लॅक पॅगोडा असंही म्हटलं जातं. ब्लॅक पॅगोडा पुढील पैकी कोणाला म्हटलं जातं? हे SSCGD, त्यानंतर IBPS, त्यानंतर TCS. आवडता प्रश्न आहे. ज्या ठिकाणी मी अंडरलाईन करतोय ना, टिपून घेणं ही अपेक्षा आहे सोन्या. टिपून घे, नाही तर भयानक परिस्थिती आता सध्या. म्हणजे भयानक का बोलतोय मी? कारण कॉम्पिटिशन तेवढं वाढलेलं आहे. तू विचार करतो की TCS पॅटर्नला 200 पैकी विद्यार्थ्यांना 120 आणि 130 मार्कावर मेरिट क्लोज होते.
म्हणजे 100 पैकी 60 आणि 70 मार्कावर मेरिट क्लोज होतंय. मी तर 90+ मार्क पाडत असतो आपल्या पोलीस भरती सरळ सेवेला. इथं पाडून दाखव, 50+ पाडून दाखव. हे सगळे प्रश्न तुझ्या सिलेबसच्या बाहेरचे असतात. फक्त चर्चे म्हणजे तू सध्या वृत्तपत्र वाचतोय का, तुला न्यूज माहिती आहे का, तू अपडेटमध्ये आहे का, त्या अपडेटला धरून तुला प्रश्न विचारला जातो. जसं की 2023ला परीक्षण केलं, शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं, काय सांगितलं की हा जो मंदिर आहे, कुठला मंदिर, लिंगराजा मंदिर, सोन्या हा सर्वात जुना आपल्या देशातील मंदिर आहे असं परीक्षणामध्ये सांगितलेलं. इसवी सन 6व्या शतकातील जे वेगवेगळे ग्रंथ लिहिले त्यामध्ये सुद्धा लिंगराजा मंदिराबाबत माहिती होती. मी आज हा प्रश्न वाचला सकाळी आल्याबरोबर, मला लगेच लक्षात आलं हे 2023ला का बरं विचारला होता. त्याचं कारण काय सोन्या, हेच आहे ना सोन्या. अरे अभ्यास काय करायचा ते नीट समजून घे. लिंगराजा मंदिर जो आहे ओडिसाच्या भुवनेश्वर जिल्ह्यातील, भुवनेश्वर ही राजधानी बरं का, भुवनेश्वर राजधानी आहे, परंतु तरी सुद्धा तिथलं ओरिसाचं जे हे आहे उच्च न्यायालय ते कटक या ठिकाणी आहे. मग जिल्ह्यातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर. सोमवंशी वंशाच्या राजांनी बांधलेले, कुणी तर सोमवंशी वंशाचे, आणि हे कोणाला समर्पित आहे तर शिव भगवानाला समर्पित असलेलं लिंगराज मंदिर आहे. बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला कळस कसा दिसतोय, आणि या कळसावरून कुठल्या प्रकारचं मंदिर दिसतंय ते सांगा बरं. या ठिकाणी का उत्तर भारतात असलेलं नागर शैलीचं मंदिर. नागर म्हणजेच काय, नगर म्हणजेच काय, शहरी, बरोबर आहे की नाही. नागर शैलीचं मंदिर या ठिकाणी दिसतंय का, बघा एक्झॅक्टली आहे की नाही, सेम टू सेम. मग तशा प्रकारचे मंदिरं जे आहेत की नाही ते त्यांना नागर शैलीचे मंदिर असं म्हणतात. दक्षिणकडील असलेले मंदिर यांना काय द्रविड शैलीचे मंदिर या ठिकाणी आहे. आणि हे बेसल म्हणजे दोन्ही प्रकारचे मंदिर असतात, म्हणजे त्यामध्ये द्रविड शैलीचे मंदिर, नागर शैलीचे मंदिर. मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं ना, आपल्या लेक्चर्समध्ये सर्व काही आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे आपल्या बॅचमध्ये आपल्याला हे सर्व काही शैलीचे मंदिरं बघायचे, तुमच्या सिलेबस वाईजच सगळं काही बघणार आहोत आपण. पुढे जाऊया. पुढचा म्हणजे भारतातील रोख संचित प्रमाणाचे. बघा तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न असतो, एकच किंवा दोन असतात प्रश्न, पण ते असे असतात की ते सगळेच काही सोडून देत असतात. कॅश रिझर्व्ह रेशो आहे, तुला माहिती असायला पाहिजे. CRR SLR. सर प्रश्न नीट वाचा सोन्या, वाच आणि मला सांग याचं योग्य उत्तर काय, लवकर सांग, नाही तर मीच नुसता बोलत बसलोय. तेजस, अरे SBI आहे का रे, असं काय करतोयस रे तू, नको रे. इम्पेरियल बँक होती SBI अगोदर, तिची स्थापना 1955 मध्ये करण्यात आली. इम्पेरियल बँक जी ना 3 त्या ठिकाणच्या ज्या रेसिडेन्सी बँक होत्या ना, कोलकाता, मुंबई आणि मद्रास, या 3 रेसिडेन्सी बँक एकत्रित करण्यात आलं आणि त्याचं रूपांतर झालं इम्पेरियल बँकेमध्ये 1921 मध्ये. 1921 मध्ये इम्पेरियल बँकेची निर्मिती करण्यात आली, त्याचंच रूपांतर मग SBI मध्ये करण्यात आलं होतं. ठीक आहे, ते वेगळी गोष्ट आहे. शिवरामन समितीच्या शिफारशीवरून स्टेट बँकेची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर आहे IMF. म्हणजेच काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, 1945 मध्ये स्थापित करण्यात आली. IMF आणि वर्ल्ड बँक या दोन्ही बँक काय आहेत, म्हणजे दोन्ही महत्वाच्या संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था. ह्यांना ब्रेटन वूड ट्विन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, ब्रेटन वूड ट्विन्स का, अरे फार डीप मध्ये जावं लागेल. पहिलं युद्ध झालं, दुसरं युद्ध झालं होतं, जीवितहानी झाली, लोक मारली गेली, सैनिक शहीद झाले, त्यातल्या त्यात अनेक महिला ज्या आहेत त्या विधवा झाल्या, अनेक बालकं बेघर झाली, अनेक वृद्ध जे आहेत यांची हालाकीची परिस्थिती, त्यांच्यासोबतच वेगवेगळे जे इंडस्ट्रियलायझेशन झालेले शहरं आहेत की ना ते उद्ध्वस्त झाली, म्हणजे संपत्तीचा नाश झाला. हे वारंवार होत असेल, पहिल्या युद्धात हेच झालं, दुसऱ्या युद्धात हेच झालं, हे वारंवार होत असेल तर कसं, म्हणजे अख्खं जग डुबून जाईल ना. ते उत्तर कोरियाचं जिंग जॉंग जुंग जुंग चिंग चुंग पिंग, काय नाव आहे त्याचं, तो तर येडा, आता बोललो असतो मी पण कॅमेऱ्यासमोर आहे, त्याने हायड्रोजन बॉम्ब तयार केलाय सोन्या. हायड्रोजन बॉम्ब, 40% पृथ्वी नष्ट होऊन जाईल एका सेकंदामध्ये. अशा जबरदस्त हायड्रोजन बॉम्बची तयारी त्यांनी म्हणजे बनवून ठेवलेलं आहे. त्यांनी विचार करण्यासारखी गोष्ट. त्याचं परीक्षण केलं त्यांनी कुठं, पॅसिफिक महासागरात. ते रिंग ऑफ फायर तयार झालेले आहे त्या ठिकाणी. पॅसिफिक महासागर म्हणजे फक्त साम्राज्यवादाचा सिद्धांत आहे त्यांच्या डोक्यामध्ये, म्हणजे साम्राज्य कशा प्रकारे वाढवता येईल किंवा स्वतःचं रक्षण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहेत. शांतता कोण करणार आहे, आणि म्हणून युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. आणि WBG आहे ना, ती गरीब देश झालेले, म्हणजे विकसनशील देश जे अविकसित झालेले आहेत आणि विकसित देश जे विकसनशील झालेले आहेत त्यांच्यासाठी खास करून IMF आणि वर्ल्ड बँक. फार डीप मध्ये जावं लागेल, ते इकॉनॉमिक्स मध्ये आपण समजून घेऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे RBI ची स्थापना झाली यंग हिल्टन समिती. 1954 ची आहे सोनिया. यंग हिल्टन समिती किंवा कमिशन
1924 यांनी काय सांगितलं होतं, मध्यवर्ती बँक असायला पाहिजे. जगातील पहिली मध्यवर्ती बँक स्विस बँक आहे. गरजेचं नाहीये ते, इथे फक्त हा मुद्दा काय तर भारताची मध्यवर्ती बँक असावी आणि यानुसार 1935च्या कायद्यामध्ये याबाबत तरतूद करण्यात आली. आणि 1 एप्रिल तारीख किती आहे, 1 एप्रिल 1935 आरबीआयची स्थापना करण्यात आली. पहिले स्मिथेत, ठीक आहे. मग अजून तुम्हाला विचारलं तर देशमुख आहेत, सी डी देशमुख हे आपले भारतीय पहिले गव्हर्नर आहेत. सध्या कोण आहेत गव्हर्नर, शक्तिकांत दास. नंतरचे पुढचे कोण आहेत रे, सोन्या झोपू नको रे. 1935 मध्ये स्थापना झाली. आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर सांगा लवकर कोण आहेत, आत्ताचे 26वे गव्हर्नर. यापूर्वी होते शक्तिकांत दास, त्यांच्यापूर्वी होते कोण उर्जित पटेल 24वे, त्यांच्यापूर्वी कोण होते 23वे रघुराम राजन होते. असं काय करतोय तू सोन्या, क्या बात आहे. संजय मल्होत्रा, संजय मल्होत्रा, सध्या 3 संजय अत्यंत महत्वाचे आहेत बरं का. ते आपण घेऊया चालू घडामोडीमध्ये. सेबी बाबत काय, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याची स्थापना करण्यात आलेली आहे 1988 ला. वैधानिक दर्जा याला देण्यात आला 1992 ला. ठीक आहे. लय काय माहिती सांगितली, लय ओके मध्ये थँक्यू झालेलं आहे. आपल्याला मेन मुद्दा हा आहे, कॅश रिझर्व्ह रेशो निर्धारित खालीलपैकी कशाद्वारे केलं जातं. सर हे नेमकं कॅश रिझर्व्ह रेशो काय, बॅच मध्ये सांगणार आहे, पण आता इथे विषय निघालेला आहे, तुला सांगावं लागेल. कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय. बघा, राहुल भैसडे ही बँक आहे, म्हणजे माझी स्वतःची राहुल भैसडे बँक आहे. माझ्या बँकेत आता मी बँक चालू केलेली, एका जणाकडून पैसे ठेवण्यासाठी दुसऱ्याला पैसे देण्यासाठी, एवढंच काम आहे का, नाही. एका जणाकडून मी पैसे घेणार, ते दुसऱ्याला कर्जाऊ देणार आणि त्याच्यावरील व्याज मी कमवणार, हे माझं काम बँकेचं. पण बँक स्थापित केलेली आहे. टिल्ला माझ्याकडे आला आणि त्याने सांगितलं वर्षभर मी जी सेव्हिंग केलेली आहे 100 रुपये तुमच्याकडे ठेवतोय मी, बरोबर आहे, मला व्याज पाहिजे. ठीक आहे, काय अडचण नाही. किती व्याज पाहिजे तुला, 7% व्याज पाहिजे. मग 107 रुपये मी वर्षभरानंतर त्याला देणार. हेच 100 रुपये मी काय करणार, बंड्या येणार माझ्या बँकेमध्ये, तो म्हणणार की मला पानटपरी चालू करायची. गावात काय धंदेत सोन्या, पानटपरी आहे, चहाचे दुकान आहे, किंवा अजून काय तर पंक्चरची दुकान आहे, हेच काम आहे. त्या ठिकाणी काय MIDC वगैरे आहे का, त्या ठिकाणी काय ते इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे का, काय नाही झालेलं. गावामध्ये ग्रामीण भागामध्ये, आणि तिथून तू येतोय सोन्या, त्यासाठी अभ्यास कर सिरियसली. मग पानटपरी चालू करायची आणि त्यासाठी मला 100 रुपये पाहिजे, काय अडचण नाहीये. 100 रुपये देऊन टाकले. त्याला मी सांगितलं वर्षभरासाठी तुला कर्जाऊ देतोय, मला व्याज द्यायचंय, तू किती, 10 रुपये, बरोबर आहे. मी ते 110 रुपये आले की 107 रुपये देणार, 3 रुपये मी कमवणार. वर्षभराची माझी कमाई किती, बँकेची 3 रुपये, काय अडचण नाहीये. पण या बंड्याने माझ्याकडून 100 रुपये घेतले आणि पळून गेला तर मलाही पळून जावं लागेल त्यासोबत, कारण मला टेला सोडणार का, त्याची वर्षभराची कमाई ती सोन्या. आणि हा बंड्या जो आहे तो अगोदरच झोलर वाटत होता मला. तर ज्यावेळेस बँकेत आला होता त्याच वेळेस मला वाटत होता, तोंडात मावा बिवा सगळे एकदम थुकायला जागा विचारत होता मला. त्याच वेळेस मला वाटलं होतं की हा पळून जाणार आहे, पण तरी सुद्धा मी त्याला 100 रुपये दिले, तो गेला पळून. मला जावं लागेल सोन्या. आणि असं होऊ नये म्हणून आरबीआयने काय केलेलं आहे, आरबीआय म्हणजेच कोण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँकांची बँक आहे, बँकांना रेग्युलेशन करत असते, बँकांकडे लक्ष देत असते. यांनी सांगितलेलं आहे की माझी या 1934च्या कायद्यामधील अनुसूची 2 मध्ये जेवढ्या बँका आहेत त्या सर्वांना मी परवाने दिलेले आहेत. अनुसूची 2 मधील बँकांनी काय करायचे, CRR, SLR हे रेट जे आहेत ना ते निश्चित करून ठेवलेले आहेत, ते पाळावे लागतील, हे नियम आहेत. CRR म्हणजेच काय की एकूण तुझ्याकडे जेवढा पैसा आलेला आहे, म्हणजे माझ्याकडे जेवढा पैसा आलाय, मला कुणी टेल्याने दिलेले 100 रुपये मी 4 रुपये कुणाला देणार, आरबीआयला देणार. गपचूप जाऊन त्या ठिकाणी भरून येणार आरबीआय कडे. SLR म्हणजेच काय, एकूण 19.50 म्हणजे 20 रुपये मी माझ्याजवळ ठेवणार, बरोबर आहे. 4 रुपये कुणाला देणार, बँकेला देणार. 20 रुपये कुठे, माझ्याजवळ ठेवणार, कंपल्सरी ठेवावेच लागतील. अख्खे 100चे 100 बंड्याला नाही देणार मी, कारण बंड्याचा चेहराच तसा आहे. बंड्या म्हणतोय त्या चेहऱ्यावरूनच वाटतंय, थुकायला जागा कुठे आल्याबरोबर विचारतोय तो. त्याच्यामुळे जे बँकेतले असतात ना पेन, ते बांधून ठेवलेले आहेत. का बरं बांधून, अरे बिना झाकणाची पेन असतात ते बांधून ठेवलेले आहेत. कारण हा बंड्या जो आहे ना तो पेन सुद्धा सोडणार नाही, सहीसाठी घेणार आणि तो पेन सुद्धा घरी येऊन जाणार, म्हणून ते पेन बांधून ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी बँकेत असलेलं जे पाण्याचं आहे ना, बरोबर ना, त्या ठिकाणी ग्लास आहे, तो ग्लास सुद्धा त्याला तारेने बांधून वेल्डिंग करून ठेवलेला आहे या बंड्यामुळं. आणि हो बंड्या माझ्या बँकेत आलेला आहे, तो म्हणतोय की मला 100 रुपये व्याजाने पाहिजे, पळून गेला तर काय करणार. म्हणून आरबीआयने काय सांगितलं, SLR जे आहे ना ते गपचूप इथं आणून ठेवायचं, तुझ्याकडे स्वतःकडे ठेवायचं, काही करतो. SLR म्हणजेच काय, स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ, बरोबर आहे, ते आपल्या बॅच मध्ये समजून सांगेल. CRR म्हणजेच काय, कॅश रिझर्व्ह रेशो, बँकेला द्यायचं गपचूप, कुणाला, आरबीआय कडे जमा करायचं. झाले किती, 24 रुपये. 100 पैकी मी 24 रुपये दिले आरबीआय कडे, आणि राहिले किती मग पुढचे 74 रुपये.
हे 74 रुपये मी व्याजाने त्याला देणार. जर बंड्या पळून गेला तर टिल्या माझ्याकडे येणार, त्यावेळेस मी त्याला किती रुपये देणार? कमीत कमी 24 रुपये देणार. आणि मग हळूहळू त्याचे पैसे मी रिटर्न करणार. पूर्ण बुडणार का? नाही. पूर्ण पैसे डुबतील का त्याचे? नाही डुबणार. ठीक आहे. बंड्या आहे का इथं आपल्या इकडे कोणी? असला तर असला सोन्या, लक्षात. कॉमन आहे तू. बंड्या, टिल्या हे आपले आवडते पात्र आहेत. आपण इकॉनॉमिक्स समजून सांगत असताना बंड्या, टिल्या, आप्पा यांचा विषय घेत असतो. त्यामध्ये ताई पण असते. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तुला सह्याद्री पर्वतावर धरोधरो प्रश्न विचारला जातोय. असं काय करतोय तू सोन्या? हे काय आहे? तर प्रमुख जलविभाजक आहे. म्हणजेच या नदीवर उगम पावणाऱ्या नद्या पूर्व वाहिनी असतात आणि पश्चिम वाहिनी असतात. दोन भाग केलेले असतात. सह्याद्री पर्वतावर जास्तीत जास्त पाऊस पडत असतो. तेच सांगण्यापेक्षा बॅच मध्ये ये, तुला धरोधरो समजून सांगेल. या ठिकाणी नैऋत्य मोसमी वारे आहेत, इथे धडकले जातात. इथे संपूर्ण कोकणात पाऊस पडतो. आणि हा जो आहे या ठिकाणी पाऊस पडत नसल्यामुळे, या सह्याद्री पर्वतामुळे हा देश भाग जो आहे तो पर्जन्य छायाचा प्रदेश तयार झालेला आहे. आणि या पावसामुळे, या सह्याद्री पर्वतामुळे आपल्या देशातील, आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळे जे भाग आहेत त्या ठिकाणी मृदांची जी वर्गीकरण केलं जातं किंवा मृदा तयार झाले याच सह्याद्री पर्वतामुळे. म्हणून सह्याद्री पर्वतावर प्रश्न येणार. महासह्याद्री पर्वत जो याला अख्ख्या भारतामध्ये पश्चिम घाट असं म्हटलं जातं. पश्चिम घाटची एकूण लांबी आहे 1600 किलोमीटर आहे. पश्चिम घाटची उत्तर दक्षिण लांबी किती? 1600. मग सर आपल्या महाराष्ट्रात किती आहे? 6 बाजूला काढायचा, हा अजून एक 6 घ्यायचा, 660 किलोमीटर. किती? 660 किलोमीटर उत्तर दक्षिण लांबी आहे या सह्याद्री पर्वताची आपल्या महाराष्ट्रामध्ये. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च शिखर आपल्याला विचारलं तर कळसुबाईचं शिखर आहे. पर्याय क्रमांक 2 अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहे. सर्वोच्च शिखराची उंची किती आहे? 1664 मीटर आहे. 1664 मीटर कळसुबाईचं शिखर आपल्या महाराष्ट्रात. मग सर अख्ख्या भारतामध्ये जसं तुम्ही सांगितलं 1600 किलोमीटर उत्तर दक्षिण लांबी आहे पश्चिम घाटाची, त्यावरील सर्वोच्च शिखर सांगा आम्हाला. आता अन्नाईमुडी 2695 मीटर उंच आहे. सर मीटर म्हणजे किती? तर सोनिया बघ ना, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर असतं. जमिनीपासून तू जर 1 किलोमीटर म्हटलं इथं उभं राहिलेलं आहे तर लांबपर्यंत तुझी 1 किलोमीटर पर्यंत नजर जाते. तशी एकूण किती अशी? तर 2.6 किलोमीटर किंवा 2.7 किलोमीटर एवढं मोठं आहे ते उंच आहे शिखर जमिनीपासूनच. बरोबर आहे. किती गारवा असेल, किती सुंदर असं माहोल असेल. कितनी लग्न झाल्यानंतर जा सोन्या इथं फिरायला. कितनी डोकून बघू नको बरं का, भांडणं होऊन देऊ नको तिच्यासोबत, ढकलून दिल ती. कितनी खूबसूरत ये तस्वीर है हर मौसम. कळसुबाईचं शिखर फिरायला जा, जबरदस्त आहे. सुंदर माहोल आहे. पावसाळ्यात एकदम जबरदस्त माहोल आहे. फक्त काय करायचं, पाऊस झाला चालू लय जोरात असतो बरं का, बाहेर नाही यायचं रूमच्या बाहेर. तसाही तू येणार नाही रूमच्या बाहेर, पाऊस येऊ दे नाही तर भूकंप येऊ दे, पण तू जर बाहेर आला वाहून जाशील. एवढा जबरदस्त पाऊस असतो त्या ठिकाणी कळसुबाईच्या शिखरावर. कितनी खूबसूरत ये तस्वीर है अरे मौसम बेईमान. खालीलपैकी कोणत्या संविधानिक सुधारणा अधिनियमाद्वारे मूलभूत हक्कांच्या यादीतून मालमत्तेचा हक्कच काढून टाकलेला तुझा सोन्या? आता तू कमवू शकतोस पैसे, पण तुझ्याकडून कवाई सरकार हिरावून देऊ शकते. कारण कोणतं असायला पाहिजे? सर्वसामान्य जनतेचा विकास किंवा सर्वसामान्य जनता जी आहे ना त्यांचा फायदा बघणं गरजेचं आहे. समजा तुझी जागा आहे, तू घर बांधलेलं आहे, सुंदररित्या बंगला बांधलेला आहे, आणि त्या बंगल्याच्या खालून त्या ठिकाणी फरशीतून ऑइल बाहेर निघतंय. सरकारला कळालं, तुला बाजूला काढणार, ते तुला तुझ्या घरातून हुसकावून लावणार. तुला 1 रुपया दिला तरी तुला गपचूप घ्यावा लागणार तुझ्या घराची. तसं करत नाहीत बरं का, उदाहरण सांगतोय. मग तुझी जेवढी आहे ती घराची मालमत्ता जी काय आहे त्याचे पैसे तुला देणार, तुला बाजूला करणार, त्या ठिकाणी उत्खनन करून मग विहीर, आणि त्या विहिरीमधून ऑइल बाहेर काढणार, कारण ती सरकारची संपत्ती आहे. कळालं का तुला सोन्या? आणि हा ऑइल सरकार स्वतःसाठी वापरणार आहे का? नाही, हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार. बरोबर आहे. आणि त्यासाठी किंवा नदी आहे, नदीच्या जवळ तुझं घर आहे, बस विषय संपला. या ठिकाणी धरण बांधायचं, हे धरण जे शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवायचं. तुझं हे घर, तुला पैसे काय असेल तुला देणार, तुला बाजूला काढणार, या ठिकाणी धरण बांधणार. धरण बांधून या ठिकाणी पाणी गोळा झालं, शेतकऱ्यांपर्यंत गेलं, सिंचनाची सुविधा मिळाली. त्यानंतर याच धरणाद्वारे मग वीज निर्मिती केली जात आहे. जलविद्युत प्रकल्प वेगवेगळे जे आहेत ते. बरोबर आहे ना?
आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठं क्षमतेचं धरण कोणतं? उजनी धरण आहे. 107 टीएमसी पाणी, 117 टीएमसी पाणी सोन्या. 1 टीएमसी पाणी म्हणजे लय मोठं असतं. 11 टीएमसी पाणी जे अख्ख्या पुणे शहराला लागत असतं वर्षभरासाठी, आणि 117 टीएमसी पाणी. विचार कर किती पाणी आहे. एवढी क्षमता आहे त्या आपल्या उजनी धरणाची, आणि हा आपल्या महाराष्ट्रातील मोठं धरण आहे. मग अशा प्रकारे जे ना जागा तू पैसे कमवू शकतोस, पण त्या ठिकाणी संपत्ती घेतलेली आहे सर्वसामान्य जनताच्या हितेसाठी, तुझ्याकडून ती संपत्ती हिरावून घेतली जाऊ शकते 44व्या घटना दुरुस्तीनुसार. सर किती घटना दुरुस्त्या? सगळ्या एकूण आतापर्यंत झालेल्या 105 घटना दुरुस्त्या आहेत. त्यापैकी पहिली घटना दुरुस्ती महत्वाची. जास्त डीप मध्ये होते का रे? एकदा कमेंट्स करा. कारण काय की मी उगाच डीप मध्ये घेते आणि विद्यार्थी म्हणतील की बाबा हे, अरे तुला घटना दुरुस्ती विचारणार, पहिली घटना दुरुस्ती विचारली, असं काय करतोय तू? नको असं करू. पहिल्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या राज्य घटनेमध्ये 9 परिशिष्ट समाविष्ट केलेले. ज्या वेळेस आपल्याला विचारलंय की नाही, याच सिरीज मध्ये एकूण जेवढे आत्ताशी 14वी प्रश्नपत्रिका बघतोय, 13 प्रश्नपत्रिका झाल्या. या प्रश्नपत्रिकांमध्ये तुला विचारलं गेलेलं आहे की सांगा आतापर्यंत ज्या वेळेस घटना लागू झाली होती त्यावेळेसचे एकूण परिशिष्ट किती होते? 8 होते. समाविष्ट केलं 9 परिशिष्ट पहिल्याच घटना दुरुस्तीनुसार 1950 मध्ये त्याच वर्षी केलं. बरोबर आहे की नाही सर? हा प्रश्न समजला नाही मला, समजून सांगू का? बरं, 44व्या घटना दुरुस्ती सोन्या, 42 नाही. वीकली टेस्ट मध्ये हे क्वेश्चन विचारले आहेत, त्यामुळं आन्सर देत आहेत का विद्यार्थी? अच्छा. वनरक्षकचे बुक स्टॉल मध्ये अवेलेबल झाले काय? वनरक्षकचे बुक होतील लवकरात लवकर. सर अजून घ्या डीप मध्ये, अजून डीप मध्ये. यस, अरे आदत है हमें डीप में जाने की. बघ, लक्ष दे. काय आहे विषय? खालीलपैकी कोणत्या मला वाटलं तुम्हाला प्रश्न कळालेला म्हणून मी एक्सप्लेनेशन सुरुवात केली. अगोदर प्रश्न एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. प्रश्न काय आहे की बघा, पुढीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार तुमचा जो मूलभूत अधिकार आहे ना, भाग 3 मध्ये, फार डीप मध्ये समजून सांगावं लागेल तुला. जर भाग 3 काय आहे किंवा तुझा मूलभूत अधिकार तुला माहित नसेल तर हा जो मूलभूत अधिकार आहे ना, या मूलभूत अधिकारानुसार तुला संपत्ती कमवायचा, तो अर्जित करायचा, त्याचं संरक्षण करायचं, जतन करायचं, हा अधिकार आहे आणि तुझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असं पूर्वी आपल्या राज्यघटनेच्या 31व्या कलमामध्ये दिलं होतं. संपत्तीचा हा तुझा मूलभूत अधिकार होता. परंतु हा अधिकार जो आहे, घटना दुरुस्त्या कशासाठी होत असतात? आपली जी राज्यघटना आहे त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी या घटना दुरुस्त्या झालेल्या. आतापर्यंत 105 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. त्यापैकी 44वी घटना दुरुस्ती आहे ना, या घटना दुरुस्तीनुसार 31वा कलम जे यातील तरतुदी रद्द करण्यात आल्या. राज्यघटनेमध्ये 301 कलम जोडण्यात आलं आणि या 301 कलमानुसार 44व्या घटना दुरुस्तीनुसार 301 कलम जोडण्यात आलं. आता तुझा संपत्तीचा अधिकार जो आहे, तुला घर बांधायचं, तू घर बांधू शकतोस. वैधानिक अधिकार झालेला आहे तो, घटनात्मक नाहीये तो. कायदेशीर अधिकार झालेला आहे परंतु घटनात्मक नाही तो. कळते का तुला? मग ज्या वेळेस मूलभूत अधिकार राहिलेला आहे का? तो नाही राहिलेला. आता दुसरा मुद्दा जो आहे, तू घर बांधलेलं आहे, तुझा घर, त्या ठिकाणी मी तुला काय उदाहरण सांगितलं की तू बसल्या बसल्या तुझा लहान मुलगा जो आहे ते फरशी उकरतोय, आणि उकरताना तिथून ऑइल निघालं. ऑइल म्हणजेच काय? तेल निघालं जमिनीतून तेल निघालं. याचा अर्थ काय? तुझ्या जमिनीच्या खाली तेल आहे, तेलची विहीर आहे, त्या ठिकाणी खणलं तर तेल बाहेर निघू शकतं. हे सरकारला कळालं. सरकार तुला हुसकावून लावणार. हुसकावून म्हणजे तू सरक बाजूला म्हणणार, तुला किती पैसे आहेत, तुझ्या घराचे एवढे पैसे आहेत, एवढं तुझं व्हॅल्युएशन निघतं तुझ्या घराचं, हे घे, दुसरीकडे घर बांध, ही जागा जी आहे ती आम्हाला देऊन टाक. जबरदस्तीने तुला बाजूला काढतील तुझी इच्छा नसताना पण. आणि मग नंतर त्या ठिकाणी उत्खनन केलं जाईल, तिथून ऑइल बाहेर काढलं जाईल. कुणासाठी? सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी. सरकार जे काही कार्य करते सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, आधानी अडाणीसाठी नाही सोन्या. कळते का तुला? मग तुझ्याकडून संपत्ती हिरावून घेतली जाते. 44 हेच तर विचारलंय. संविधानाच्या कोणत्या अधिकाराद्वारे मूलभूत हक्कांच्या यादीतून मालमत्तेचा हक्क तुझा बाजूला काढून टाकलेला आहे. मूलभूत हक्क जे आहेत ना तुझ्या राज्यघटनेच्या, म्हणजे माझ्या स्वतःच्या राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये 12 ते 35 मध्ये दिलेले आहेत. 12 ते 35 या कलमांमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. याचं योग्य उत्तर काय? 44वी घटना दुरुस्ती आहे. कोणाच्या कालावधीमध्ये झाली होती? तर ते आपले मोरारजी देसाई यांच्या कालावधीमध्ये झाली होती. अनेक दुरुस्त्या झालेल्या आहेत. त्यामध्ये कॅबिनेट हा शब्द त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. 352 कलमात कॅबिनेटचा व्याख्या करण्यात आलेली आहे. अंतर्गत अशांतता लय डीप मध्ये होईल रे ते सोन्या. तुला सगळ्या गोष्टी बेसिक मध्ये समजून सांगाव्या लागतील. नेमकी राष्ट्रीय आणीबाणी काय असते, 352 कलम काय आहे ते त्या ठिकाणी आपल्याला बॅच मध्ये बऱ्यापैकी मोकळा टाइम असतो, तिथे समजून सांगू शकतो. इथे मला फक्त पळावं लागतं. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. ज्यांचा अभ्यास झालेला नाही
त्यांनी सिलेबस बनवा. सिलेबस काय तर बाबा घटना दुरुस्तीवर तुला धुरूधुरू प्रश्न विचारला जातोय. बसल्या बसल्या लगेच लिहून घे. पहिली घटना दुरुस्ती आहे, 7वी घटना दुरुस्ती आहे. त्यानंतर अजून पुढची घटना दुरुस्ती तुला विचारली जाऊ शकते बघा. 44 42 घटना दुरुस्ती आहे, 61वी घटना दुरुस्ती, 52वी घटना दुरुस्ती. जे काय बोलतोय ते लगेच लिहून घे. हे तुला पर्सनली करावं लागेल जर तू बॅच नाही जॉईन केली तर. आलं लक्षात? जर केली तर हे आपण त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. 73वी 74वी घटना दुरुस्ती आहे, 86वी घटना दुरुस्ती आहे, 97वी घटना दुरुस्ती आहे. 1 2 3 4 5 म्हणजे 101 102 103 104 105 या घटना दुरुस्त्या तुला पर्सनली कराव्या लागतील जर बॅच जॉईन नाही केली तर. कमीत कमी तेवढं तरी कर. नरोरा अणुऊर्जा केंद्र हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? सोन्या, नरोरा अरे गंगा नदीच्या काठावर आहे. तुला विचारणार म्हणजे विचारणार. अणुऊर्जा प्रकल्प आहे हा, बरोबर आहे की नाही? गंगा नदी कुठून कुठे उगम पावते? भागीरथी आणि अलकनंदा या 2 नद्या आहेत. ह्या दोन्ही नद्या येतात देवप्रयाग या ठिकाणी येऊन मिळतात. मान्य स्पीड मध्ये होते, पर्याय नाहीये सोन्या. त्या ठिकाणी आपल्या बॅच मध्ये तुला हे मॅप तुला सुंदररित्या दाखवणार, एकदम हळूहळू जाणार, रिलॅक्स मध्ये सांगणार. ही नदी अलकनंदा, ही नदी भागीरथी हळूहळू येते. येत असताना गाळ घेऊन येते. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाळ गोळा केलेला आहे. आणि इथे मग काय आहे तर आपलं भांगर, भाबर, खादर या ठिकाणी आणि तराई, बरोबर ना? मग ते खादर ते दगडमाटी गोळा केलेली, तराई वर आलं पाणी, आणि मग वर आलं की याला लगेच गंगा म्हटलं गेलं. मग ही गंगा नदी आहे. गंगा नदीच्या या ठिकाणी पसरलेलं कुठे तर किनाऱ्यावर. छोरा गंगा किनारे वाला, हो छोरा गंगा किनारे वाला. ओ खैके नरोरा अणुऊर्जा प्रकल्प यूपी मध्ये. यूपी कुठं आलं तर बुलंद. बुलंद काय जिल्ह्याचं नाव आहे रे? बुलंद शहर आहे. बुलंद शहर, बुलंद शहरच्या, आणि 220 मेगावॅट आहे. ठीक आहे. मग आपल्या भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे तर कुडनकुलम सर्वात मोठा आहे. 6000 मेगावॅटचा तमिळनाडूमध्ये, ज्याची स्थापना झाली 2002 मध्ये. महाराष्ट्रामध्ये कोणकोणते आहेत कोणी सांगू शकतं का? महाराष्ट्रामध्ये जैतापूर आहे, तारापूर आहे. सर हे अणुऊर्जा प्रकल्प काय असतात? लवकर सांग. कोणाला माहिती का? पुढे जायचं. अणुऊर्जा प्रकल्प सर आम्हाला माहिती आहे, टाइमपास करू नका, पुढे चला. जर माहित नसेल तर सांगतो, नाही तर पुढे जाऊया आपण. लवकर सांगा, कारण मलाही जाणवतंय आता लय डीप मध्ये झालं सोन्या. एवढं बेसिक मध्ये समजून सांगणं म्हणजे जोक नाहीये, आणि त्यामुळे स्पीड मध्ये घ्यावं लागते. व्हेरी गुड. अप्सरा आली. तारापूर अप्सरा या ठिकाणी सोन्या गाणं. येस, अणुऊर्जा प्रकल्प, अणुविखंडन, अणुसंमिलन, फ्युजन, फिजन, त्या सगळ्या गोष्टी विज्ञानाचे संकल्पना आहेत. पण ज्यावेळेस विखंडन होतं, संमेलन होतं, ऊर्जा मुक्त होत असते. जसं की सूर्यकिरणे आहेत. ही सूर्यकिरणे काय तर ऊर्जा मुक्त झालेली आहे. अणुविखंडन, संमेलन, तिथे सूर्य अणु संमेलन होत असतं, बरोबर आहे ना? फिजन होत असतं, आणि त्यामुळे ऊर्जा मुक्त होत असते. ही ऊर्जा त्याचा वापर करता येतो. कशा प्रकारे वापर करता येतो तर टेम्परेचर मोठ्या प्रमाणात निघत असतं. त्या टेम्परेचरद्वारे पाणी हे केलं जातं, तापवलं जातं. मग नंतर त्याचं आपल्या विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं. पण अणुऊर्जा प्रकल्प जे आहेत ना, याद्वारे ठीक आहे टेम्परेचर निर्माण करून त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्माण केली जात असते. परंतु ते घातक आहे, कारण ते विघटित होत नाहीत. अणु लवकर विघटित होत नाही. अनेक वर्ष लागतात. अनेक म्हणजे 5-5 हजार वर्ष लागतात सोने, जोक नाही. आणि ते आपल्या शरीरासाठी, मानव प्रजातीसाठी किंवा सजीव सृष्टीसाठी घातक आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे तू ऐकलेला असेल औष्णिक विद्युत प्रकल्प, म्हणजे कोळसा जाळून तेच केलं जातं, आणि मग नंतर त्याचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर. आज लाईट चालू आहे, स्क्रीन चालू आहे, सगळं काय मी तुझ्यापर्यंत पोहोचतोय, तुझ्या मोबाईलमध्ये मी दिसतोय. ते कारणच काय तर विद्युत ऊर्जा. तुझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नसेल तर तुला तहान लागल्यावर जेवढा त्रास होत नाही तेवढा त्रास तुला चार्जिंग नसल्यावर होत असतो. असं तू एकदम घाबरून जातो, कारण तुला आता करमानाच चार्जिंग नाहीये. कुठं करू, कुठे आहे का सी पाहिजे का, कोणती पिन पाहिजे, आहे का, तसलं चालू होतं तुझं. आणि त्याचं कारण काय आहे की तुला आवश्यक आहे तुझा मोबाईल सुद्धा चार्ज होणं. त्यानंतर मी तुला दिसणार, बरोबर आहे. त्यानंतर तिचे नोटिफिकेशन येणार, मेसेज येणार, ते केव्हा तर मोबाईल चालू असल्यानंतर. मग विद्युत ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारे निर्माण केली जाते, परंतु त्यामध्ये स्वच्छ ऊर्जा असते आणि अस्वच्छ ऊर्जा असते. स्वच्छ म्हणजे काय तर ज्यामुळे पर्यावरणाला त्रास होऊ शकत नाही, घातक नसते आणि शाश्वत असते, अनेक दिवस टिकून शकते. जसं की पाणी केव्हा थांबणार आहे का? पाऊस आला की नदी वाहत येणार आहे,
त्या नदीचं पाणी आपण अडवणार धरणामध्ये, मग ते धरणामध्ये अडवल्यानंतर त्याला सोडलं जाणार क्युसेक मध्ये, आणि मग ते टर्बाईनद्वारे फिरत राहणार, आणि मग ते टर्बाईन फिरल्यानंतर विद्युत ऊर्जा निर्माण होणार. जसं की लाटा आहेत समुद्र किनारी, अशा प्रकारची जी लाटा आहेत त्याची सुद्धा आपण काय करू शकतो, त्या ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करू शकतो. जसं की सूर्यकिरणे आहेत, अरे तू सोलार पॅनल बसवून त्या ठिकाणी सूर्यकिरणे केव्हा संपणार आहेत का? जोपर्यंत तू अस्तित्वात आहे तोपर्यंत सूर्यकिरणे संपणार नाही, बरोबर आहे. सूर्यकिरणे, ठीक आहे, पुढे जाऊया. मग हे सोलार आहे, तिथून सुद्धा आपण एनर्जी गोळा करू शकतो. हे वातावरणात काय सोडतायत का? काहीच नाही. तू खातो रात्री, सकाळी काहीतरी सोडतो की नाही? तशा प्रकारे सर्व गोष्टी काहीतरी सोडत असतात. हे जे आहेत ना, अशा प्रकारे विषारी काही वायू सोडत नाहीयेत. कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतायत का? नाही सोडत आहेत. कोळसा जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वातावरणात जातोय सोन्या, त्यानंतर ते पाणी तापवल्यानंतर मग त्याचं रूपांतर जे विद्युत ऊर्जेमध्ये केलं जाते. अणु ऊर्जेमध्ये सुद्धा काय, अणु जे विघटित होत नाहीत लवकर, अनेक वर्ष म्हणजे 5-5.5 हजार वर्षापर्यंत विघटित होऊ शकत नाही, असे अणु जे आपले डीएनए त्याचे गुणधर्म बदलत आहेत सोन्या. कळते का तुला? वेगवेगळे जे आजार होत आहेत ते यामुळेच होत आहेत. आत्ताच्या लाईटसाठी आपण आपली पुढची पिढी खराब करतोय. मग हे स्वच्छ ऊर्जेचं प्रकार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या वर्षी पुणा, सातारा आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये परमहंस मंडळी, तुला माहिती असायला पाहिजे, परमहंस मंडळीची स्थापना जी आहे, परमहंस मंडळीचं रूपांतर पुढे कशामध्ये, परमहंस मंडळीची स्थापना झाली होती तर ते 1849, ते पाठांतराचा विषय, पण तुला कन्सेप्ट समजून सांगणार मी. 1813 मध्ये कायदा झाला होता, त्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आता आपल्या भारतामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांना प्रसार आणि प्रचार करण्याची परवानगी दिली. मग त्यांना जे ख्रिश्चन मिशनऱ्यांना कळालं आपल्या भारतामध्ये आल्यानंतर की लय ठुसकी लोक आहेत, ही जी वडाच्या झाडाखाली बसायला घाबरत आहेत, ही लोक जे आहेत ना व्रत वैकल्प करत आहेत, ही लोक जे आहेत ना सती जात आहेत, बरोबर आहे. ही लोक जे आहेत ना विधवा म्हणजे एक व्यक्ती जमीनदार तो लग्न करतोय 20-25 महिलांसोबत लग्न करतोय, त्यातल्या आवडत्या बायकोसोबत तो काय जातोय, ज्यावेळेस ह्यो निधन झाला की ती आवडती बायको जी त्याच्या चितेवर बसते सती जाते, आणि मग नंतर उर्वरित सर्व बायका जे आहेत ना ते भयानक परिस्थिती म्हणजे वैधव्य अवस्थेमध्ये जगत आहेत. नरकापेक्षाही भयानक परिस्थितीमध्ये ते जगत आहेत. त्यांचं शोषण कोण करते? तिथलेच त्यांच्याच फॅमिलीचे सासरवाडीचे लोक तिचं शोषण करतात. आणि मग अपत्य राहिलं की त्या अपत्य जे कुठेतरी फेकून द्यायचं. बालहत्या, या सगळ्या गोष्टींमुळे यांनी काय सांगितलं, ख्रिश्चन मिशनरीने डोळे उघडले आपले तळागाळातील लोकांचे की तुम्ही हे जे काही करताय ते चुकीचं आहे, जागे व्हा. अशा प्रकारे काय विषय नसतो. कुठलाही धर्मग्रंथ जो आहे की नाही तो देवाने लिहिलेला नाहीये. त्यांनी सांगितलं आपल्या चुकी, चालीरीती, परंपरा, उच्च वर्ग कसा आपल्याला त्रास देतोय कनिष्ठ वर्गाला, या सगळ्या गोष्टी उच्च वर्ग कनिष्ठ वर्ग या गोष्टी सांगितल्यानंतर आपले तळागाळातील लोक जागे झाले. पण जागे झाल्यानंतर ते काय करायचे, तर आपला धर्म सोडून त्यांचा धर्म स्वीकारायचे. म्हणून जे सुशिक्षित होते तत्कालीन ते जागे झाले. त्यांनी मग वेगवेगळे जे प्रबोधन घडविणाऱ्या संस्था चालू केल्या, त्यातली एक परमहंस आहे. त्यापूर्वी कोणती, तर ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा झालेली आहे, तर 1828 मध्ये. त्यापूर्वी आत्मीय सभा 1816 किंवा 15 मध्ये झालेली. ठीक आहे. मग ब्राह्मो समाज आहे. ब्राह्मो समाजाचे वेगवेगळे तुकडे पडले. वेगवेगळे तुकडे म्हणजेच काय की वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित करण्यात आलं ब्राह्मो समाज. मग अगोदर भारतीय ब्राह्मो समाज झाला. भारतीय केशवचंद्र सेन यांनी स्थापित केलं होतं 1866 मध्ये. त्यानंतर आदी ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली 1878 मध्ये. 1878 मध्ये त्याचे कारण जे ते बॅच मध्ये सांगेल तुला, ये तिकडे सोन्या, आता वेळ नाही आपल्याकडे. ब्राह्मो समाज 1828. ठीक आहे. त्यानंतर मग पुढे झालं कुठलं, तर आपला परमहंस सभा. परमहंस सभेची स्थापना आत्माराम पांडुरंग तर्खडकर, त्यानंतर मग अजून त्यांचे बंधू जे आहेत तर्खडकर बंधू त्यांनी स्थापित केली. सगळ्यांनी मिळून ती स्थापना केली होती. त्याचं पुढे रूपांतर वेगवेगळ्या घटनांमध्ये झालेले. त्यांनी अनेक गोष्टी प्रबोधन घडविणारे वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांचं इमेजेसच्या माध्यमातून आपण बॅचमध्ये बघूया. पुढे अजून त्याच्या काय झालं होतं, तर 1867 मध्ये बघा, 1866 मध्ये भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. कुठे, मुंबईमध्ये झाली. मुंबईमध्ये आले होते केशवचंद्र सेन. आणि त्यानंतर मग हे 1866 याचा प्रभाव पडून मग आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठली, तर 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झाली. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना. 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना. आणि 1898 मध्ये रामकृष्ण मिशन. ठीक आहे, स्वामी विवेकानंद. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजेच काय, ह्या सगळ्या काय संस्था प्रबोधन घडवणाऱ्या, तुझे डोळे उघडणाऱ्या संस्था आहेत. तू काय करतोय सोन्या? त्यांना आल्यानंतर कळालं की ठुसकी लोक आहेत सगळी, यांना लुटायला भारी आहे चान्स.
मग पुढे जाऊया. मुंबई हायच्या क्षेत्राला पूर्वी बॉम्बे हाय असे म्हटले जायचे. खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? पेट्रोलियम आणि नैसर्गिक, म्हणजे जमिनीच्या आतून दबले गेलेले जे वनस्पती त्यांच्याद्वारे तयार झालेलं जे असतं, म्हणजे उच्च दाबामुळे तयार होतं, त्याचं रूपांतर होतं नैसर्गिक तेल आणि नैसर्गिक वायूमध्ये. तेच बाहेर काढायचं आणि त्याला ऊर्जा म्हणून वापरायचं. त्याचं शुद्धीकरण करावं लागतं टेम्परेचर देऊन. शुद्धीकरणाची प्रोसिजर मोठी असते. इथे केलं जातं त्याचं बघा, या ठिकाणी अशा ठिकाणी ते बाहेर काढलं जातं. टेम्परेचर दिलं जातं त्याला. टेम्परेचर दिलं तर हलका अगोदर काय तर वायू बाहेर निघतो, नैसर्गिक वायू CNG वगैरे. अजून टेम्परेचर दिलं त्याला तर मग पेट्रोल बाहेर निघतं. हलकं आहे ना ते पेट्रोल, घनता कमी आहे त्याची डिझेलपेक्षा, मग ते बाहेर निघतं. अजून जास्त टेम्परेचर दिलं तर डिझेल बाहेर निघतं. अजून जास्त टेम्परेचर दिलं तर रॉकेल बाहेर निघतं. अजून जास्त टेम्परेचर वाढवलं तर मग ऑइल निघतं बाहेर. ऑइल कुठलं? ऑइल कसं बाहेर निघतं? पाईपद्वारे निघतं का? नाही सोन्या, वायूद्वारे बाहेर निघत असतं. मग त्याला थंड करून त्याचं रूपांतर ऑइलमध्ये. वायूद्वारे निघालं त्याला थंड करून पेट्रोलमध्ये. वायूद्वारे निघालं त्याला डिझेल. अशा प्रकारे असतं ते. ठीक आहे, थोडी मोठी प्रोसिजर आहे, ते समजून सांगावं लागेल इमेजेसच्या माध्यमातून. मला माहिती आहे तुला असं काही कळा ना, फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेव. हे सगळं त्यामध्ये बॉम्बे हाय एकूण किती किलोमीटर आहे? 176 किलोमीटर. मुंबईपासून आतमध्ये समुद्रात आहे. त्याची म्हणजे त्याचा शोध लागला होता तसं 1966 मध्ये. प्रत्यक्षात 1974 मध्ये तिथे उत्खनन चालू झालं. 1978 मध्ये सुरू झालं ते. ठीक आहे, 10 वर्षानंतर. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे काय म्हणतोय आपल्याला, अय सन्या, अरे जिंदगीमध्ये बघ ना, हे अंतर भारतापासून हे बाहेर आहे. या ठिकाणी हा जो आहे मुंबई जवळ. ठीक आहे, इथे दिसतंय हे आतमध्ये. पुढे जाऊया. हे इमेजेसच्या माध्यमातून सुंदर अभ्यास होतो. महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारचे हवामान आहे? सोन्या, कोणत्या प्रकारचे? ध्रुवीय. तुला सांगितलं मी, या ठिकाणी ध्रुव, या ठिकाणी ध्रुव आहे. इथे काय थंड हवामान आहे, इथं काय थंड हवामान आहे. थंड हवामान आहे का आपल्या महाराष्ट्रात? आता उन्हाळा चालू झाल्यासारखं वाटतंय का? थंडी वाटते का? पुण्यातले विद्यार्थी जे असतील त्यांना माहिती आहे, अजिबात थंड वातावरण नाहीये. फॅन लावून झोपतोय तू सोन्या. जानेवारी महिना आहे. पूर्वीचे 10 वर्ष आठवण कर, जर लक्षात राहत असतील तर. बरोबर आहे का? अजूनही बॉलिश आहेस तू. 10 वर्षापूर्वी तू काय होतास त्यावेळेस बघ, ग्रामीण भागामध्ये राहायचं, त्यावेळेस बघ किती थंड वातावरण होतं जानेवारीमध्ये. आत्ता कसं आहे? शेकोटी करायला बसायचं तू, 8 वाजेपर्यंत बसायचं बाहेर तू शेकोटी करायला. आत्ता सध्या 6 वाजले, मी राऊंडला गेलो सकाळी, असंच एक्सरसाइज करण्यासाठी जात असतो मी. स्वेटर वगैरे नाही का घालून जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण अजिबात नाही, स्वेटरची गरजच नाही. टी-शर्टवर मस्तपैकी. कारण काय त्याचं? ह्या कालावधीमध्ये सकाळी एवढ्या 6 वाजता आपण स्वेटर घालून थंड पाण्याने आंघोळ करतो आपण. हेच कारण आहे. मग ध्रुव प्रदेश आहे का? नाही. हे आहे तर काढून टाक. अरे काढून टाक. आपल्या महाराष्ट्रात नाहीच. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. विषुववृत्तीय मान्सून हवामान आहे. मान्सून म्हणजेच काय की पावसावर आपण आपलं हवामान डिपेंड करतो. बरोबर आहे, पावसानुसार सगळं काय एक्सप्लेन करूया आपण आपल्या बॅचमध्ये. ते चालू आहे, हवामानाचे प्रकार वगैरे नाही का, मान्सूनचे प्रकार वगैरे, ते सगळे काय आपण कंप्लीट केलेले. पुढे जाऊया. राजाराम मोहन रॉय, तुला माहितीच असायला पाहिजे. ब्रिस्टॉन या ठिकाणी त्यांचं निधन झालं होतं 1833 ला. त्यांच्याबाबत ब्राह्मण समाजाबाबत मी तुम्हाला सांगितलं. सती प्रथा ज्यांनी समूळ नष्ट व्हावी यासाठी आपलं आयुष्य घालविलं ते म्हणजे राजाराम मोहन रॉय आहेत. राजा ही उपाधी त्यांना दुसरा अकबर मुघल सम्राट त्याने दिली होती, राजा ही उपाधी. ठीक आहे, त्यांना दिली होती. मग ते जे त्यांचं निधन झाल्यानंतर त्याचं रूपांतर मग ब्राह्मण समाजाचं. ठीक आहे, फार डीपमध्ये जावं लागेल. पहिले व्यक्ती आहेत ते ज्यांनी प्रबोधन घडवण्यासाठी पुढे आले होते. त्यांच्या आयुष्यातील एक घटना महत्वाची, ती म्हणजे कोणती तर ज्यावेळेस लहानाचं मोठं केलं आपल्या मोठ्या बंधूंनी त्यांना आणि त्यांच्या वहिनींनी. मोठ्या बंधूंचं निधन झालं होतं. निधन झाल्यानंतर ज्या दिवशी त्यांचं निधन झालं, दुसऱ्या दिवशी अंत्यविधी वेळेस त्यांच्या ज्या वहिनी आहेत सती जाण्यासाठी तयार झाल्या आणि ते चितेवर बसलेले आहेत. चितेवर बसलेले असताना ही किस्सा मी सांगितला आत्ताच तुम्हाला. राजाराम मोहन रॉय मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सांगितलेलं. ब्राह्मो समाज पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता पूर्वांचल टेकडीचा भाग आहे? अरे झास्कर असू शकतो का? कॉमन सेन्स आहे. झास्कर कुठे आहे? लडाख मध्ये आहे. लडाख. काराकोरम कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात नाहीच आहे ते. POK मध्ये आहे. POK, पाक ऑक्युपाइड काश्मीर, उत्तरेलाच आहे. माळवा राजस्थान प्लस MP म्हणजेच मध्य प्रदेश यांच्या बॉर्डरवर आहे. आणि मिशामी टेकड्या पूर्वांचल म्हणजे काय तर या ठिकाणी असा जो हिमालय ना तो दक्षिणेला वळालेला आहे. हे तुला वाचावं लागेल, समजून सांगण्यामध्ये आता आपल्याला वेळ नाहीये, कारण तासच्या पुढे गेलेला आहे वाटतं व्हिडिओ हा.
1 तासाच्या पुढे गेलेला आहे मग हे. आणि या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय, मिशामी टेकड्या. बाकी अजून पेंच व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? व्याघ्र प्रकल्प एकूण सध्या 57 आहे. त्यानंतर रतापानी 57वा व्याघ्र प्रकल्प जो की एमपी मध्ये, एकूण एमपी मध्ये 8 व्याघ्र प्रकल्प आहेत. 56वा व्याघ्र प्रकल्प गुरु घासीदास तमोर व्याघ्र प्रकल्प आहे, छत्तीसगड मध्ये आहे तो चौथा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि एकूण विचारात म्हणजे छत्तीसगडचा चौथा आहे. विचारात घेतलं तर 56वा हा जो व्याघ्र प्रकल्प आहे क्षेत्रफळाने 3ऱ्या क्रमांकाचा आहे. नाथसागर हा 1ल्या क्रमांकाचा आहे जो की आंध्र प्रदेशमध्ये आहे. याचं योग्य उत्तर काय, तर पेंच व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्पांपैकी 1 व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर 2011 जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती? सोन्या, लिंग गुणोत्तर तुला माहिती असायला पाहिजे 943. कारण काय, त्याचं 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या असते ती 943. राहिली किती रे या ठिकाणी अख्ख्या भारतभरात? आपल्या भारताचं सोड, आपल्या महाराष्ट्राचा विचार करा. महाराष्ट्रामध्ये अजून भयानक परिस्थिती झाली, अजून महिलांची संख्या कमी झाली. पुरुष प्रधान संस्कृती, सगळ्यांना कोण पाहिजे? अरे पुढच्या पिढीला सांभाळणारा पाहिजे. आणि हो ठुसका कोणी पांटप्रियर मावा घासतोय हो, याच्याकडून ही अपेक्षा आहे का? विचार कर ना तू. बियाणा घराचा दिवा पाहिजे, पांटप्रियर मावा घासतोय, कट्ट्यावर बसतोय. जन्मापासून त्रास दिलाय सगळ्यांना तू. 9 महिने आईला त्रास दिला, जन्म झाला वडिलांना त्रास दिला, रात्रभर रडतोय नुसता, बरोबर आहे की नाही? आई वडिलांना झोपून द्यायना, तू त्रास दिला. थोडा मोठा झाला तो दुपारी लोकांच्या कड्या वाजवतोय, कड्या दुपारी, तिथं त्रास दिला. अजून थोडा मोठा झाला तर कट्ट्यावर बसायला सुरुवात केली तू सोन्या. येता जाता त्या ठिकाणच्या मुली आहेत ना त्यांना त्रास दिला. अजून थोडा मोठा झाला, शाळेत गेला, तिथं वेगवेगळे प्रश्न विचारून शिक्षकांना त्रास दिला. अजून थोडा मोठा झाला तू सोन्या, या ठिकाणी आला आणि तो सुद्धा त्रास देतोय आम्हाला, मुलगा पाहिजे. अजून थोडा मोठा झाला तर पुन्हा आई वडिलांना, वयस्कर आई वडिलांना त्रास दिला, बरोबर आहे ना? मुलगा पाहिजे. आणि त्यामुळं परिस्थिती अशी की 929 आपल्या महाराष्ट्रात 1000 पुरुषांमागे. राहिली किती? 71. बसा मग अशीच फुटाणे विकत, कुल्फी विकत. जॉब तर नाहीये, कारण का अभ्यास करावा लागतो सोन्या. जॉब मिळाला तर लग्न होईल, जॉबच नाहीये काय करणार? मावा घास, फुटाणे विक, पर्याय नाहीये जिंदगीमध्ये. 71 लोक 1000च्या मागे आहेत. विचार कर ना, 1 लाखांच्या मागे किती? 1 शून्य वाढव, 2 शून्य 10,000, बरोबर. 2 शून्य वाढव 7,000, बरोबर ना? अशा प्रकारे भयानक परिस्थिती झाली. आता सुट्टी नाही. लोकसंख्या अशी अभ्यासायची आपल्याला, सगळी मॅपच्या साह्याने अभ्यासणार आहोत आपण. ठीक आहे, सगळं काही बघणार आहोत. हे सगळे इमेजेस पॉज करून स्क्रीनशॉट मारायचं. आपली ऑनलाईन बॅच आहे या ठिकाणी बघा. ऑनलाईन बॅच सध्या किती? 300 रुपये, 300 पण नाही, 279 रुपये, 279 ऑनलाईन बॅच आहे. सगळे विषय शिकवणार आहेत. मराठी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, जीएसजी आणि इंग्रजी. मी आहे, विठ्ठल बडे सर आहेत, ज्ञानदेव बडे सर आहेत, ज्ञानेश्वर बांगर सर आहेत. आम्ही 4 जण मिळून तुम्हाला शिकू. 4 जण अजून वेगवेगळे शिक्षक सुद्धा आहेत, गणिताचे सर सुद्धा आहेत. अरे गणिताचे सर तुला धरोधर शिकवतील, त्या ठिकाणी तू सरासरीला घाबरतो. सरासरी म्हटलं सगळं कॅल्क्युलेशन करत बसतोस, तिथंच तुझे 2 ते 3 मिनिटं जात असतात. पण ते सगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. शॉर्ट मेथड आहे. तू असा खातोस, असं खायचंय, यालाच काय म्हणतात? मेंटॉस जिंदगी म्हणतात, बरोबर आहे? तर तशा प्रकारे मॅथ रिझनिंग आपल्याला कम्प्लीट करायचंय. इंग्रजी मॅडम स्वतः आहेत, सुंदररित्या तुला बऱ्यापैकी वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी TCS पॅटर्नचं तुला समजून सांगणार आहेत मॅडम. त्यानंतर या ठिकाणी मराठी व्याकरण ज्ञानेश्वर बांगर सर आहेत, गणित बुद्धिमत्ता सर आहेत, विठ्ठल बडे सर सायन्स घेतील, विठ्ठल बडे सर पॉलिटी घेणार आहेत, मी आहे. 2 ते 3 विषय मी या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. ठीक आहे, कोणाला डाऊट असेल तर विचारा लगेच. जिंदगीमध्ये काही डाऊट असतील तर विचारा. तोपर्यंत आपण युट्यूबचं सेशन थांबूया. बाकी आपण बॅचवाले विद्यार्थी कोणाला